अनुराधा हा? ये इथं कशा पाय जमलेत सगळे हा? आणि हे काय तुमच्या डोळ्यात पाणी कशा पायी काय झालं काय हा? भाऊ भाऊ लई दिवसांनी आनंद झालाय ना त्यामुळं सगळ्यांना भरून आले इतके दिवस जी गोष्ट मनाला खात होती ती संपली आता. आई सावी मी शब्द देतो तुम्हाला भाऊंना बरं करायची पूर्ण जबाबदारी माझी. कोल्हापुरातल्या बेस्ट डॉक्टरांना दाखवू आपण. वाटेल तो खर्च झाला तरी चालेल पण भाऊ बरे झालेच पाहिजेत. बर धैर्य सर. ए सर काय म्हणाले दाजी म्हण. अरे होय की धैर्य दाजी. नाही म्हणजे आता सगळ्या गप्पा काही इथंच मारणार आहे काय तुम्ही? आज एवढा चांगला दिवस आहे एवढी सगळी आनंदात आहेत सेलिब्रेट तर राहायलाच लागतंय. हा वय आनंदानं पोट भरले हो पण जरा 2-3 घास असं गोडव्याचं पोटात गेलं की जरा बरं वाटते ना. वय तर चला आपण समजे घरी जाऊया. मी सावीचा आवडता शिरा करते. हा चला चला. आई एक मिनिट म्हणजे आज नको काय एक महत्वाचं काम जरी पूर्ण झालं असलं तरी दुसरं अजून बाकी आहे. एकदा ते पूर्ण झालं ना की मी स्वतः हक्कानं येईल घरी. सावी तुझ्यासाठी एक खूप मोठा सरप्राईज आहे. येशील माझ्यासोबत? येतो आम्ही. मी रीना परक मला सपोर्ट केल्याबद्दल. हो थँक्यू बिंकू म्हणणार असलं तर भांडण होतात बघा. बरं येतो. वय भाऊ काळजी घ्या. चल चल. धैर्य मी आधी फक्त ऐकायचं. खूप काही सांगायचंय मला. आतापर्यंत बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या ज्या मनात साचवून ठेवल्यात. आज मी व्यक्त होणार आहे. फक्त इथं नाही कारण मला जे काही बोलायचंय ते सगळं लय स्पेशल आहे. त्यामुळं मला तुला एका स्पेशल जागेवर घेऊन जायचंय.
हे तुझ्यासाठी. थँक्यू. प्लीज. चला चौकशी, हे घ्या पैसे घ्या. चौकशी. काय घर आहे का धर्मशाळा? कोण कवा बी येतंय कवा बी जातंय. आणि भावना घेऊन सकाळ सकाळी कुठे गेला होता? नाही, जमिनी त्या मुजुमदारांच्या घशात घातल्यातच. आता काही राहतं घर त्यांच्यावर ओळून टाकताय का? तेवढ्यानं जर मन भरलं नसेल का नाही तर आमच्या किडन्या काढून विका आता. दिपे ना जिमिनी गेल्या कुठं ना घर कुठं गेलं ना शाळा. अहो भाऊ, तुम्हाला नाही काय आठवत? त्या धैर्य मुजुमदारने आपल्या सगळ्या जमिनी लाटल्यात. जिमिनी परत आल्यात. घ्या, यांना परत झटका आलाय. आता यांना परत डॉक्टरकडे दाखवायला पाहिजे. काय बी बडबडायला लागलेत भाऊ. काय बी नाही. तुझे ऐकलेस की नाही तेच बोलतोय. हे बघ, या जिमिनी परत आल्यात. तुझे ऐकलंस ना तेच बोलतोय. जिमिनी परत आल्या. आता सगळी स्वप्न पुरं होणार. शाळा सुरू होणार. सगळी स्वप्न पुरी होणार. सगळं चांगलं होणार. बघच तू. पण एक लक्षात ठेव, तू ह्याच्यात अजिबात खोडा घालायचा प्रयत्न करायचा नाही. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. होय. आता सगळं आहे ना भाऊंच्या मनासारखं होणार आहे वहिनी. भाऊ बरे होणार आहेत, शाळा सुरू होणार आहे आणि धैर्य आणि सावीचा सुखाचा संसार पण सुरू होणार आहे. वहिनी, देवच पावला म्हणायचा. खरंच सावीने एवढं काही सहन करून झाले ना. नाही पण आता आता काही वाईट नको व्हायला तिच्याबरोबर. सगळं सगळं चांगलं होऊ दे फक्त. वैरे, आता समजा चांगलंच झालं पाहिजे. कारण आता माझ्या सावीच्या सुखाला नजर लागणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन. बरे चला, देवा पुढे साखर ठेवूया. साखर कशाला, आता तुपातलं शिराच कर तू. चल 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 बाई, या रे या. वंशनचा संसार सुखाचा झाला तर मला काय फायदा त्यातनं? नाही दीपे, तुला फायद्यात राहायचं असेल तर सावी आणि धैर्याच्या सुखी संसाराला नजर लागलीच पाहिजे. आता त्यांच्या सुखात मिठाचा खडा टाकायलाच पाहिजे.
धैर्य अबू. धैर्य? कुठे निघालोय आपण? निदान तेवढं तरी सांगा की. कळेल सावी, सगळं कळेल तुला. फक्त ना थोडे पेशन्स ठेव. बरोबर ना? असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा रेशमी दुआ. आमच्या झोपेची बोंबाबोंब करून मस्त झोपलेत हे. कागदपत्र, शाळेचे कागदपत्र ह्यांनी कुठला ठेवले असतील? तेच बघते आता. स्वप्न चालून आले बघता बघता. स्वप्न चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवसा आता. मी तुझ्यात दिसतो कामला.
तूच आजही तू द्या, तूच सावली या दिशा. वाट होते पैंजणाची सोबतीने तुझ्या. स्वप्न चालून आले बघता बघता. तूचही उन्हे कोवळी, तूच सांजही सावळी. रात होते मोहरणारी सोबतीने तुझ्या. स्वप्न चालून आले बघता बघता. स्वप्न चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता. सावी, मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मी हे बोलेन म्हणून. पण आता असं वाटतंय ना की तुझ्या सोबत जगणं हेच एक सुंदर स्वप्न आहे. मला कधी वाटलं नव्हतं की ही गोष्ट माझ्या ओठांवर येईल, पण आज ती वेळ आली. सावी, तू या धैर्याला बदललंयस. धैर्य म्हणजे कधीच कोणाचं काहीच न ऐकणारा धैर्य. स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल त्या थराला जाणारा धैर्य. आणि तू अशा धैर्यावर प्रेम केलंस, विश्वास दाखवलास. मी कायम तुझा तिरस्कारच करत आलो, पण तरी सुद्धा तू मात्र प्रेमच करत राहिलीस. आणि त्यामुळंच आज मी असा इथं तुझ्या समोर गुडघ्यावर बसलोय. माझ्या मनातलं सगळं तुझ्या समोर मांडायला. मला माहितीये की ह्या क्षणाची लई वाट बघायला लावली मी तुला, पण आता बस. आता हा धैर्य व्यक्त होणार. स्वतःच्या मनातलं सगळं सांगणार तुला. तर सावी मुजुमदार या धैर्याचं तुझ्यावर खूप जास्त खरं मनापासून आणि जीवापाड. थांबा धैर्य. काय झालं सावी? मला समजतंय माझ्यावर लय रागवली असशील, रुसली असशील. आणि बरोबर आहे तुझं. मी वागलोच तसा. त्यामुळं तुझा हक्क आहे तो. पण सावी, मी धैर्य
तुम्ही आता जे काही बोलणार आहे ते ऐकण्यासाठी मी लय वाट बघितली. या क्षणासाठी मी लय अग्निपरीक्षा दिली. या प्रेमाच्या वाटेवर मी लय काय काय सोचले. त्यामुळं मला जरासा वेळ पाहिजे आणि त्यामुळं तुम्हाला जरा वाट बघावी लागेल. ठीक आहे, तुला हवा तितका वेळ घे, पण खर तर हा वेळ मी तुला नाही स्वतःलाच देतोय. कारण आजपर्यंत आपल्या प्रेमासाठी फक्त तूच परीक्षा दिलीस. आता माझी बारी.